ठाणे अंमली पदार्थ विरोधी सेलचे अधिकारी अमोल देसाई यांनी मीरा रोड येथील 2 ड्रग्ज तस्कर 150 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी पावडर घेऊन ठाण्याच्या मानपाडा कॉम्प्लेक्समध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। ठाणे अंमली पदार्थ विरोधी सेलने सापळा रचून अटक केली। या दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे 25,88,000 रुपये किमतीची 152.50 ग्रॅम एमडीची पावडर जप्त केली आहे। अटक करण्यात आलेल्या तस्कर मोमाईन मोहम्मद आरिफ निर्बान, मोहम्मद मुजमिल, लियाकतली नागोरी हे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावं आहेत। ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातून यांना अटक करण्यात आलेला आहे। मोईन मोहम्मद आरिफ निर्बान, मोहम्मद मुस्लिम, लियाकतली नागोरी हे दोन्ही आरोपी ड्रग्ज विकण्यासाठी दुचाकीचा वापर करायचे आणि डिलिव्हरी दिल्यानंतर लगेच तेथून निघून जायचे। दोन्ही आरोपींना या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं, तर 5 फेब्रुवारीपर्यंत यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तर या संदर्भातली अधिक माहिती ठाणे अँटी नार्कोटिक सेलचे वरिष्ठ अधिकारी राहुल मस्के यांनी दिली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना दिनांक 25/1/2025 रोजी पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की 2 इसम एमडी अंमली पदार्थ करण्याकरता चित्रसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार आहे। त्याप्रमाणे आपण ट्रॅप आयोजित केला होता। त्यामध्ये आपण 2 इसमांना ताब्यात घेतलेलं आहे 26 तारखेला। आरोपींना मी मोईन निर्बान राहणार मीरा रोड ठाणे आणि मोहम्मद नागोरी राहणार मीरा रोड ठाणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून आपण जवळपास 152.5 वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ हस्तगत केलेला आहे। आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध चित्रसर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपींची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तो मुद्देमाल कुणाकडून आणलेला आहे, कोणाला विक्री करणार होते, त्यांच्याकडून साथीदार कोण आहेत याचा संपूर्ण तपास सध्या चालू आहे। हा जवळपास 25,88,820 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे, 152.5 ग्रॅम एमडीचा। यांची मोडस अशी आहे की मोठ्या प्रमाणावर जे विक्रेते आहेत यांना माल सप्लाय करायचा आणि त्या माध्यमातून मग सप्लाय केलेला माल खालची ग्राउंड लेवलला तो विक्री केला जाईल, अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू असतं। ते सदरची एमडी विक्री करण्याचं त्यांच्या ताब्यात एक बाईक होती, ती बाईक देखील आपण जप्त केलेली आहे।